आज नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने सिमला मिरचीची सोपी आणि झटपट भाजी करूया। येथे मी कढईमध्ये 1.5 टेबलस्पून तेल घेतले आणि यात आता सिमला मिरची आपण परतवून घेऊ। तुम्ही बघू शकता सिमला मिरचीचे कसे पीसेस केलेले आहे, असेच करायचे। आणि येथे मी 3 छोट्या आकाराच्या सिमला मिरची घेतल्या आणि सिमला मिरची आपल्याला जास्त नाही होऊ द्यायचे, फक्त असं थोडासा हलकासा सोनेरी कलर आला की काढून घ्यायची। आणि त्यातच राहिलेल्या तेलात आपण कांदे घेतले। कांदे पण बघा सिमला मिरची जशी चिरली आहे तसेच आकार कांद्याचे केले। कांदा सुद्धा हलकासा परतून घ्यायचा आणि इथे आपण 2 मीडियम आकाराच्या कांद्यांचे असे पीसेस करून घेतले। कांदा खूप लवकर सॉफ्ट होतो, त्याला आपण आता लगेच काढून घेऊ। आणि यातच आता 1 टेबलस्पून तेल घेतले। तेल गरमच आहे तर त्यात 13 ते 14 मेथीचे दाणे टाकले आणि 1 छोटा चमचा जिरे आणि मेथी चांगली तडतडू द्यायची। जिरे चांगले तडतडल्यानंतर यात 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे घेतले आणि यात आता 2 छोटे चमचे आले लसूण पेस्ट टाकू। ही खलबत्त्यात जाडसर बारीक करून घेतली। कांद्यासोबत पेस्ट पण चांगली परतून घेऊ। कांदा हलकासा सोनेरी झालेला आहे आणि आले लसूणचा कच्चेपणा पण कमी झालेला आहे। तर यात आता 2 टेबलस्पून चना डाळीचे पीठ म्हणजे बेसन टाकू आणि लो फ्लेमवर कांद्यासोबत चांगले मिक्स करून परतून घ्यायचे। 3-1 मिनिट तरी मंद आचेवर डाळीचं पीठ आपण भाजून घेतलेलं आहे आणि कांदा सुद्धा त्याच्यासोबत अजून छान सोनेरी झालेला आहे। खमंग भाजला गेल्याचा वास खूप दरवळतोय। यात आता आपण काही मसाले टाकून घेऊ। पाव छोटा चमचा हळद, 1.5 छोटा चमचा तिखट घेतले। यात अर्धा छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि 1 छोटा चमचा रेग्युलर तिखट चव असते ती मिरची आहे। 1.25 छोटा चमचा धनेपूड घेतली, 1 छोटा चमचा गरम मसाला आणि हे सर्व मसाले आपण चांगले परतून मंद आचेवर परत 5 ते 10 सेकंद परतवून घ्यायचे। आणि आता यात 2 मोठ्या टोमॅटोची प्युरी केली ती घालू, मिक्स करून घेऊ आणि टोमॅटोचा थोडा कच्चेपणा कमी होईपर्यंत परतून घ्यायचे। मसाल्यांना असं हलकंसं तेल सुटलेलं आहे म्हणजे टोमॅटो आपला व्यवस्थित परतवून झालेला आहे, त्याचा कच्चेपणा पूर्ण गेलेला आहे। तर यामध्ये 3 टेबलस्पून घोटून स्मूथ केलेले दही घालायचे, पण ते आंबट अजिबात नको, फ्रेश हवे। आणि दही मंद आचेवरच सतत असे हलवत राहायचे। दह्यामुळे पण या भाजीला खूप मस्त चव येते। दही चांगले मिसळून झाल्यानंतर यामध्ये आता 1 वाटी पाणी घालूया, मिसळून घेऊ। चवीप्रमाणे मीठ घालायचे, मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता मंद आचेवर 5 ते 6 मिनिट सर्व मसाले छान होऊ द्यायचे। 5 ते 6 मिनिटांनंतर बघूया सर्व मसाले छान शिजलेले आहेत। तर यात आता शिमला मिरची जी आपण थोडी परतवून घेतली होती ती आणि कांदा घालायचा। शिमला मिरची आणि कांदा मसाल्यांसोबत व्यवस्थित मिसळून 1 मिनिट परतवायचे। कांदा आणि शिमला मिरची मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यात आता 1 अख्खी हिरवी मिरची घालू, ती पण मिक्स करून घेऊ। आणि आता शिमला मिरची कांद्याला मसाल्यांची मस्त चव येण्यासाठी 2 ते 3 मिनिट मंद आचेवर शिजू द्यायचे। 3-1 मिनिटांनंतर भाजी बघूया। दिसायला ती खूप मस्त दिसते आणि ती दिसायला जितकी छान तितकीच चवीला पण मस्त आहे। यात आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया, कोथिंबीर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता गॅस बंद करायचा। भाजीचे टेक्स्चर बघा किती मस्त आहे, स्मूथ क्रीमी झालेली आहे, कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट आहे। ही भाजी तुम्ही चपाती, नान, रोटी सोबत तसेच वरण भातासोबत खाऊ शकता। आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।